नमस्कार. भारतीय पंचवार्षिक योजनांचा अभ्यास आपण जेव्हा करतो तेव्हा 1951 पासून एक सलग क्रम दिसतो. पहिली, दुसरी, तिसरी योजना. पण अचानक 1966 मध्ये हा क्रम तुटतो आणि मध्ये 3 वर्षांची एक रिकामी जागा दिसते. या काळाला योजना सुट्टी किंवा प्लॅन हॉलिडे असं एक जरा गमतीशीर नाव दिलं जातं. पण ही खरंच आरामाची सुट्टी होती की एका पाठोपाठ एक आलेल्या संकटांमुळे देशाला श्वास घ्यायला मिळालेला एक गरजेचा पॉज होता? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण सुट्टी हा शब्द ऐकल्यावर असं वाटतं की सगळं काही थांबलं होतं. पण खरं तर ह्याच 3 वर्षात भारताचा अर्थव्यवस्थेला आणि समाजकारणाला कलाटणी देणारे काही मोठे आणि धाडसी निर्णय घेतले गेले. हा काळ म्हणजे एका मोठ्या वादळातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांचा होता. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण याच काळाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. विशेषतः MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे. तिसरी योजना इतकी वाईट का फसली? सरकारला पंचवार्षिक योजनेचा विचार सोडून 3 वेगळ्या वार्षिक योजना का आणाव्या लागल्या? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुपयाचं अवमूल्यन आणि हरित क्रांतीची सुरुवात यांसारखे ऐतिहासिक निर्णय याच काळात का घेतले गेले? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. 31 मार्च 1966 रोजी तिसरी योजना संपली. त्यानंतर चौथी योजना सुरू झाली नाही. यातच काहीतरी मोठं बिघडलं होतं हे स्पष्ट आहे. माझ्या वाचनात आलंय की 1962च्या चीन युद्धानंतर संरक्षण खर्चाचा बोझा अर्थव्यवस्थेला आधीच पेलवत नव्हता. त्यात दुष्काळाची भर पडली की नाही? तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. याला परफेक्ट स्टॉर्म म्हणतात. म्हणजे एकाच वेळी अनेक संकटं एकत्र आली होती. पहिलं, जसं तुम्ही म्हणालात, 1962चं चीन युद्ध आणि मग लगेच 1965चं पाकिस्तानसोबतचं युद्ध. या दोन्ही युद्धांमुळे आपला जो नियोजित विकासाचा निधी होता तो सगळा संरक्षणाकडे वळवावा लागला. देशाची तिजोरी अक्षरशः रीती व्हायला लागली होती. म्हणजे एका बाजूला तिजोरी खाली होत होती आणि दुसऱ्या बाजूला शेतातलं उत्पन्न. कारण 1965-66 मध्ये देशाने एक भीषण दुष्काळ अनुभवला. हो, आणि तो साधासुधा दुष्काळ नव्हता. त्याने कृषी व्यवस्था पूर्णपणे मोडून काढली. अन्नधान्याचं उत्पादन इतकं घटलं की देशासमोर भूकबळीचं संकट उभं राहिलं. म्हणजे बघा, एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढाई होती, सीमेवर शत्रूंशी आणि देशाच्या आत भुकेशी. या 2 संकटांचा थेट परिणाम म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं भव्य अपयश. त्यामुळे सरकारची आर्थिक स्थिती इतकी नाजूक झाली होती की पुढच्या 5 वर्षांची एक मोठी योजना आखणं म्हणजे ते वाळूवर किल्ले बांधण्यासारखं झालं असतं. म्हणूनच सरकारने एक पाऊल मागे घेऊन परिस्थिती सावरण्याचा निर्णय घेतला. 5 वर्षांच्या मोठ्या झेप्याऐवजी 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 या काळात 3 छोट्या 1-1 वर्षाचा वार्षिक योजना राबवल्या. ह्याच काळाला आपण योजना सुट्टीचा काळ म्हणून ओळखतो. खरं तर ही एक रणनीतिक माघार होती. मोठी उडी मारण्यापूर्वी 2 पावलं मागे येऊन स्वतःला स्थिर करणं गरजेचं होतं. या 3 वर्षांचा वापर अर्थव्यवस्थेच्या या गंभीर आजारावर प्रथमोपचार करण्यासाठी केला गेला. मग या प्रथमोपचाराची जबाबदारी कोणावर होती? म्हणजे या काळात देशाचं नेतृत्व आणि योजना आयोगाचं सुकाणू कोणाच्या हाती होतं? त्या काळात पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. त्यामुळे योजना आयोगाच्या अध्यक्षपदी त्या स्वतः होत्या. पण इथे उपाध्यक्षपदाची गोष्ट रंजक आहे. ह्या 3 वर्षात 2 व्यक्तींनी हे पद सांभाळलं. सुरुवातीला सप्टेंबर 1967 पर्यंत अशोक मेहता उपाध्यक्ष होते आणि त्यानंतर प्रसिद्ध अर्थतज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ, ज्यांना आपण DR गाडगीळ म्हणून ओळखतो, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. गाडगीळांसारख्या मोठ्या अर्थतज्ञाचं या काळात येणं हेच परिस्थितीचं गांभीर्य दाखवतं. आणि या योजनेला एक विशेष नावही देण्यात आलं होतं, स्वावलंबन योजना. स्वावलंबन हा शब्दच त्यावेळची गरज आणि ध्येय स्पष्ट करतो. विशेषतः अशा वेळी जेव्हा देश अन्नधान्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून होता. तिला सावरणे आणि पुन्हा रुळावर आणणे म्हणजे आधी स्टॅबिलायझेशन. आणि दुसरं, हे करत असताना विकासाचा वेग पूर्णपणे थांबू नये म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात वार्षिक 5% वाढीचं लक्ष ठेवण्यात आलं. एकाच वेळी गाडी दुरुस्तही करायची आणि तिला हळूहळू पुढेही ढकलायचा, असा हा दुहेरी प्रयत्न होता. म्हणजे अर्थव्यवस्था एक प्रकारच्या लाईफ सपोर्ट सिस्टमवर होती. पण फक्त टिकून राहणं पुरेसं नव्हतं. या काळात पडद्यामागं अशा काही घडामोडी घडत होत्या ज्या देशाचा चेहरामोहरा कायमचा बदलणार होत्या. काही धाडसी आणि तितकेच वादग्रस्त निर्णय घेतले गेले.
यातला पहिला आणि सर्वात मोठा आर्थिक धक्का होता रुपयाचं अवमूल्यन म्हणजेच डिव्हॅल्युएशन. भारताची आयात प्रचंड वाढली होती आणि निर्यात जवळजवळ ठप्प झाली होती. परकीय चलनाची गंगाजळी संपत आली होती. यावर उपाय म्हणून सरकारने एक अत्यंत कठोर पाऊल उचललं. तारीख होती 6 जून 1966. या दिवशी भारतीय रुपयाचं मूल्य एका रात्रीत तब्बल 36.5% कमी करण्यात आलं. 36.5%. हा आकडाच धक्कादायक आहे. याचा सामान्य माणसाच्या जीवनावर काय परिणाम झाला असेल? म्हणजे आयात केलेल्या सगळ्या गरजेच्या वस्तू, मशिनरी, सगळं काही एका क्षणात महाग झालं असणार. हा एक खूप मोठा राजकीय जुगार होता, नाही का? नक्कीच. हा एक मोठा राजकीय जुगार होता आणि त्यावर बरीच टीकाही झाली. पण सरकारचा यामागे हेतू होता निर्यातीला प्रोत्साहन देणं. रुपया स्वस्त झाल्यामुळे परदेशी लोकांना भारतीय वस्तू स्वस्तात मिळू लागल्या, ज्यामुळे आपली निर्यात वाढेल अशी अपेक्षा होती. हा एक शॉर्ट टर्म वेदना सहन करून लाँग टर्म फायदा मिळवण्याचा प्रयत्न होता. म्हणजे एका बाजूला हे आर्थिक स्थित्यंतर सुरू होतं, तर दुसऱ्या बाजूला भारताचा राजकीय नकाशा सुद्धा बदलत होतं. हो, देशांतर्गत पातळीवरही मोठ्या घडामोडी घडत होत्या. भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याची मागणी जोर धरत होती. याच काळात 1 नोव्हेंबर 1966 रोजी पंजाब पुनर्रचना कायद्यानुसार तत्कालीन पंजाब राज्याचं विभाजन झालं. यातून पंजाबी भाषिक लोकांसाठी पंजाब आणि हिंदी भाषिक लोकांसाठी हरियाणा या 2 नवीन राज्यांचा जन्म झाला. पण या सगळ्यांपेक्षा मोठी आणि दूरगामी परिणाम करणारी एक क्रांती होती, जी या सुट्टीच्या काळातच मूळ धरू लागली. एक अशी क्रांती जी थेट देशाच्या स्वाभिमानाशी आणि भूकेशी जोडलेली होती. आपण हरित क्रांतीबद्दल बोलतोय. हो, आणि हरित क्रांतीची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय तिचं महत्त्व कळणार नाही. दुष्काळामुळे परिस्थिती इतकी गंभीर होती की भारताला अमेरिकेकडून PL 480 या करारानुसार अत्यंत निकृष्ट दर्जाचा गहू आयात करावा लागत होता. लोक त्याला लाल गहू म्हणायचे आणि तो खाण्यायोग्य आहे की नाही यावरही तेव्हा वाद होते. एका सार्वभौम देशासाठी ही अत्यंत अपमानास्पद स्थिती होती. तेव्हाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी तर देशातील जनतेला आठवड्यातून एक वेळ जेवणाचा त्याग करण्याचं भावनिक आवाहन केलं होतं. एका पंतप्रधानाला आपल्याच लोकांना जेवण सोडायला सांगणं, यावरून त्यावेळच्या संकटाची तीव्रता लक्षात येते. ही फक्त अन्नधान्याची टंचाई नव्हती, तर एका राष्ट्राच्या आत्मसन्मानाला लागलेली ती एक मोठी ठेच होती. आणि याच ठेचीतून पुढच्या धाडसी निर्णयांची ऊर्जा मिळाली असावी. अगदी. याच अपमानातून आणि गरजेतून हरित क्रांतीचा जन्म झाला. याची सुरुवात झाली मेक्सिकोमध्ये. तिथे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी गव्हाच्या बुटक्या पण भरपूर उत्पादन देणाऱ्या जाती शोधल्या होत्या. ही माहिती भारतात पोचल्यावर डॉक्टर MS स्वामीनाथन, ज्यांना आपण भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतो, त्यांनी हे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना खंबीर राजकीय साथ मिळाली तत्कालीन कृषीमंत्री C. सुब्रमण्यम यांची. आणि मग तो ऐतिहासिक निर्णय घेतला गेला मेक्सिकोमधून मोठ्या प्रमाणात बियाणं आयात करण्याचा. तो एक अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय होता. 1965 मध्ये C. सुब्रमण्यम यांनी तब्बल 18,000 टन गव्हाचं बियाणं मेक्सिकोमधून आयात करण्याचा निर्णय घेतला. विचार करा, संपूर्ण देशाचं भविष्य एका परदेशी बियाणावर लावलं जात होतं. अनेकांनी यावर टीका केली, पण हा निर्णय भारतासाठी संजीवनी ठरला. आणि गंमत म्हणजे ज्या बियाण्यांनी देशाची भूक भागवली, त्यांची नावं एखाद्या स्पॅनिश कादंबरीत शोभतील अशी होती की नाही? बरोबर. ही 2 नावं भारताच्या कृषी इतिहासात कायमची कोरली गेली आहेत. लेर्मा रोजो 64A आणि सोनोरा 64. ही फक्त बियाणांची नावं नाहीत, तर ती भारताच्या स्वावलंबनाच्या प्रवासातले 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. या बियाणांना भारतीय परिस्थितीत रुजवण्यासाठी पुसा इन्स्टिट्यूटमध्ये खूप मोठं संशोधन झालं. आणि याला केवळ संशोधनापुरतं मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक देशव्यापी कार्यक्रमही सुरू करण्यात आला होता. हो, 1966-67 मध्ये उच्चतम उत्पादनाचे वाण कार्यक्रम म्हणजेच हाय यील्डिंग व्हरायटी प्रोग्राम म्हणजे HYVP सुरू करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत केवळ गहूच नाही तर तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि मका या पिकांच्याही जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे एक मोठं अभियान सुरू झालं. हरित क्रांतीची ही एक संस्थात्मक आणि सुनियोजित सुरुवात होती. ह्या 3 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर, या अवमूल्यनाच्या धक्क्यानंतर आणि हरित क्रांतीच्या सुरुवातीनंतर अर्थव्यवस्थेचा रिपोर्ट कार्ड काय सांगत होतं? हा सगळा जुगार यशस्वी ठरला का? याचं उत्तर आकडेवारी देते.
आपण राष्ट्रीय उत्पन्नात वार्षिक 5% वाढीचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्यक्षात आपण 3.9% वृद्धिदर साध्य केला. आता कागदावर हा आकडा लक्ष्यापेक्षा कमी दिसतो, पण ज्या परिस्थितीतून देश जात होता, 2 युद्ध, भीषण दुष्काळ आणि खंकत तिजोरी, त्या पार्श्वभूमीवर 3.9% दराने अर्थव्यवस्था पुन्हा वाढीला लागणं हे एक मोठं यश मानलं गेलं. ही एक उल्लेखनीय रिकव्हरी होती. पण सगळंच काही आलबेल नव्हतं. एक मोठी चिंतेची बाबसुद्धा होती, ती म्हणजे महागाई. बरोबर. अवमूल्यनाचे आणि दुष्काळाचे परिणाम म्हणून 1967-68 या वर्षात चलनवाढीचा दर तब्बल 13.9% पोचला होता. ही एक मोठी डोकेदुखी होती, जिचा सामना सामान्य माणसाला करावा लागत होता. पण या योजनेचं सर्वात मोठं आणि निर्विवाद यश ठरलं ते कृषी क्षेत्रात. हरित क्रांतीचे परिणाम अपेक्षेपेक्षा लवकर दिसू लागले. 1968-69 मध्ये देशातील अन्नधान्याचं उत्पादन 94 दशलक्ष टनांच्या विक्रमी पातळीवर पोचलं. वाह! म्हणजे ज्या देशावर आठवड्यातून एक वेळ उपाशी राहण्याची वेळ आली होती, तो देश आता अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबनाच्या दिशेने एक मोठं आणि ठोस पाऊल टाकत होता. अगदी. भारताचं अन्नधान्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी व्हायला इथूनच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. थोडक्यात सांगायचं तर या तथाकथित योजना सुटीच्या काळाने डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला केवळ स्थिरता दिली नाही, तर चौथ्या पंचवार्षिक योजनेसाठी एक मजबूत पाया रचला. त्यामुळे याला सुटी न म्हणता पुनर्बांधणीचा काळ म्हणणं अधिक योग्य ठरेल. अप्रतिम. म्हणजे ही सुट्टी होतीच, तर तो एक इंटेन्सिव्ह केअर युनिटमधला काळ होता, जिथे अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी अनेक मोठ्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या. आज आपण पाहिलं की युद्ध आणि दुष्काळाच्या तिहेरी संकटामुळे हा ब्रेक घ्यावा लागला. या काळात अशोक मेहता आणि DR गाडगीळ यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. 6 जून 1966ला रुपयाचं 36.5% अवमूल्यन झालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेर्मा रोझो आणि सोनोरा 64 या गव्हाच्या जातींनी हरित क्रांतीचा पाया रचला. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या स्रोतांमधून आपण पाहिलं की हरित क्रांतीमुळे भारताने अन्नधान्यात स्वयंपूर्णता मिळवली. हे निसंशय खरं आहे, पण प्रत्येक मोठ्या बदलाच्या काही सावल्याही असतात. या क्रांतीचे दीर्घकाळात पर्यावरणावर, जमिनीच्या सुपीकतेवर, पाण्याच्या वापराच्या पद्धतीवर आणि लहान शेतकऱ्यांच्या सामाजिक आर्थिक जीवनावर काय परिणाम झाले असतील, ज्यावर या स्रोतांमध्ये फारशी चर्चा नाही. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.